अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सर्वांना. नमस्कार मंडळी. तर मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रताची मांडणी करून अगदी मनोभावी पूजा केली जाते. पण ह्या पूजेप्रमाणे या व्रताचे उद्यापन करण्याचा देखील एक विधी आहे. जर हे मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत केलं असेल तर त्याचे उद्यापन करणे हे तितकंच महत्त्वाचं आहे, नाहीतर हे व्रत पूर्ण होणार नाही. जर का तुम्ही पण या व्रताचे योग्य पद्धतीने उद्यापन जर केलं तर त्याचं तुम्हाला पूर्ण फळ मिळणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गशीर्ष गुरुवारचे जे काही उद्यापन आहे ते कधी आणि कसे करायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, 18 डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातील आपला चौथा गुरुवार आहे आणि या दिवशीच आपल्याला उद्यापन करायचं आहे का, हा प्रश्न आहे. कारण शेवटचा गुरुवार म्हणजे चौथा गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्यातला आणि शेवटच्या गुरुवारी नेमकी अमावस्या आहे. पण उद्यापन कधी करावं, त्याचप्रमाणे शेवटच्या गुरुवारी कोणाला जर का बाहेर गावी जायचं असेल, काही अडचण असेल, मग अशा वेळेस त्यांना शेवटच्या गुरुवारी उद्यापन करता आलं नाही तर मग तुम्ही उद्यापन कधी करावं. काहींना सुतक असेल, मासिक अडचण असेल, मग अशा वेळेस त्यांनी उद्यापन कसं करावं. त्याचप्रमाणे आपण मार्गशीर्ष महिन्यात 4ही गुरुवार उपवास करत असतो. पूजा मांडणी, व्रत संपूर्ण जे काही आहे ते करत असतो, उद्यापन करत असतो. मग मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या उद्यापनाच्या गुरुवारी आपण दुसऱ्याच्या घरी उपवास सोडावा का? त्याचप्रमाणे आपल्याला कुमारिका, सुवासिनी जर भेटल्या नाही तर मग काय करावे? तसेच देवीला नैवेद्य काय दाखवायचा? अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचप्रमाणे बऱ्याच महिलांना असा प्रश्न पडतो की आमचा एक गुरुवार हा मासिक धर्मात गेला, एक गुरुवार आम्ही बाहेरगावी गेलो होतो, मग आम्ही अजून किती गुरुवार करायचे? तर ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर बघा, 2025 मध्ये एकूण 4 गुरुवार आपल्याला पूजेसाठी मिळालेले आहेत. आता प्रत्येक महिलेच्या अडचणीमध्ये एखादा गुरुवार जात असतो किंवा एखाद्या गुरुवारी एखाद्या महिलेला बाहेर गावी जावं लागत असेल, त्यामुळे तिला पूजा मांडणी करता आली नाही, परंतु तुम्ही उपवास त्या दिवशी करायचा आहे. त्या दिवशी तुम्ही उपवास फक्त करायचा. जरी तुम्हाला पूजा मांडणी नाही करता आली तरी तो गुरुवार तुम्हाला काउंट करायचा आहे. आपण त्या दिवशी पूजा मांडणी जरी केली नाही तरी व्रत केलेलं असतं. आता एखाद्या महिलेचा एखादा गुरुवार हा अडचणीमध्ये जातो, मग अशा वेळेस तुमचा जर का मधला गुरुवार अडचणीत गेला असेल तरी देखील आपल्याला ह्या गुरुवारचं उद्यापन हे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्याच गुरुवारी करायचं आहे. तर मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी आपण ह्या व्रताला सुरुवात करत असतो आणि मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्याच गुरुवारी आपल्याला या व्रताचं उद्यापन हे करायचं आहे. आता 2025 मध्ये आपल्याला गुरुवार व्रताचे उद्यापन कधी करायचं तर ते बघूया. आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडलाय की शेवटच्या गुरुवारी अमावस्या आहे, मग त्या दिवशी उद्यापन करायचे का? तर बघा, यावर्षी डिसेंबर महिन्यातील चौथा गुरुवार हा 18 डिसेंबरला आहे आणि 18 डिसेंबरला चौथा गुरुवार असणार आहे आणि त्याच दिवशी आपल्याला मार्गशीर्ष गुरुवार व्रताचे उद्यापन करायचे आहे. आता अमावस्या तिथी ही शुक्रवारी पहाटे लागणार आहे. तर बघा, 18 तारखेला अमावस्या प्रारंभ दिलेला आहे, परंतु तो उत्तर रात्री म्हणजेच काय तर एकदम मध्यरात्री 4:59 म्हणजेच काय तर शुक्रवारच्या पहाटे अमावस्या लागणार आहे आणि त्यामुळे ही अमावस्या शुक्रवारी 19 तारखेला धरली जाणार आहे आणि 20 तारखेला ही अमावस्या सकाळी 7:12 समाप्त होणार आहे. अशा वेळेस आपण बिनधास्त या मार्गशीर्ष महिन्यातील चौथ्या गुरुवारी आपण हे उद्यापन करू शकतो. तर आता उद्यापन कसं करायचं? तर उद्यापन अगदी सोप्या पद्धतीनं करायचं असतं. ज्याप्रमाणे मागच्या 3ही गुरुवारी आपण माता लक्ष्मीची अगदी मनोभावी पूजा केलेली आहे, तर या दिवशी पण म्हणजे शेवटच्या गुरुवारी सुद्धा आपल्याला त्याचप्रमाणे पूजा मांडणी करायची आहे. पूजा मांडणी, कथा वाचायची आहे, आरती करायची आहे, सायंकाळी आपण उद्यापन करायचं आहे आणि उद्यापन हे शक्यतो ना सायंकाळीच केलं जातं. तिन्ही सांजेची वेळ असते तेव्हा तेव्हा लक्ष्मी येण्याची वेळ असते, त्यामुळे आपल्याला उद्यापन त्यावेळेला सायंकाळच्या वेळेला करायचं आहे. आता उद्यापनासाठी म्हणजेच गुरुवारी तुम्ही पुरणपोळीचा किंवा गोडाधोडाचा नैवेद्य देवीला दाखवून मग तुम्ही अन्नग्रहण करायचं आहे आणि तुम्हाला सुवासिनींना जेवायला बोलवायचं असेल तर तुम्ही त्या दिवशी त्यांना जेवायलाही बोलावू शकता. जेवायला बोलावलंच पाहिजे असं काही नाहीये, पण तुमची इच्छा.
तर उद्यापनासाठी तुम्ही 5, 7, 9, 11 सुवासिनी किंवा कुमारिका बोलवू शकता. उद्यापनासाठी आलेल्या स्त्रियांना किंवा कुमारिकेला देवी समजून, देवी स्वरूप समजून त्यांचं स्वागत आणि आदर करायचा आहे. सर्वात आधी आलेल्या स्त्रियांना बसण्यासाठी आसन द्यायचं आहे. त्या सुवासिनींना आपण देवीचे रूप मानून आपण त्यांची पूजा करायची आहे. त्यांचे पाय स्वच्छ पाण्याने धुवायचे आहे किंवा नाही धुतले तरी चालू शकतं. तर शेवटी भावना महत्त्वाची आहे. त्यांना हळदी कुंकू लावायचं आहे आणि हातावरती एक एक फळ द्यायचं आहे. तुम्ही कोणतेही फळ देऊ शकता. केळी, सीताफळ, सफरचंद कोणतेही एक फळ तुम्हाला त्या दिवशी त्यांना द्यायचं आहे. किंवा आता व्रतकथेची पुस्तकं एक एक प्रत आपल्याला त्यांना द्यायची आहे त्या दिवशी. त्यावरती तुम्ही एक एक फूल ठेवू शकता. गजरा, वेणी, गुलाबाचं फूल सुद्धा देऊ शकता. पान, सुपारी द्यायची आहे. त्याचबरोबर तुमची काही इच्छा असेल तर तुम्ही त्यांना एखादी भेटवस्तू पण देऊ शकता. केशरयुक्त दूध देऊ शकता. छोट्याशा पेपरमध्ये तुम्ही आलेल्या स्त्रियांना थोडंसं दूध दिलं ना तरीही चालू शकतं किंवा जेवणासाठी देखील तुम्ही त्यांना बोलावू शकता. त्यानंतर त्यांना नमस्कार करायचा आहे आणि या दिवशी शेवटचा गुरुवार आहे. तर आपल्या घरी उद्यापनासाठी काही स्त्रिया येतात. आपणही त्यांच्या घरी जातो. त्यामुळे छान असं तयार व्हायचं आहे. साडी नेसायची आहे. उद्यापनासाठी आलेल्या स्त्रियांची तुम्ही ओटी पण भरू शकता खणा नारळाने. त्याचबरोबर वाण म्हणून तुम्ही एखादी त्यांना भेटवस्तू पण देऊ शकता. आपण आपल्या इच्छेनुसार काही ना काहीतरी होईल तेवढं देण्याचा प्रयत्न करा. मात्र त्या दिवशी तुम्हाला जे करणं शक्य आहे ते आनंदाने अगदी उत्साहाने करण्याचा प्रयत्न करा. काही स्त्रियांना उद्यापनासाठी 5, 7, 9, 11 सुवासिनी किंवा कुमारिका मिळत नाहीत तर त्यांनी एक जरी कुमारिका किंवा एक जरी सुवासिनी बोलवून त्यांचा जरी मानपान केला ना, म्हणजे हळदी कुंकू, फळ, व्रताचे पुस्तक, कोणतीही भेटवस्तू त्या एकीला दिली ना तरीही चालू शकतं. तरीही तुमच्या व्रताचे उद्यापन होऊ शकतं. पण नाहीच मिळाले सुवासिन कुमारिका तर तुम्ही एखाद्या मुलीला देखील हळदी कुंकू लावून तिचे देवीचे स्वरूप मानून मानपान तिचा करू शकता. त्याचबरोबर शक्य झालं तर आपल्याला त्या दिवशी ब्राह्मणाला शिदा, वस्त्र आणि दक्षिणा देऊन त्यांना नमस्कार करायचा आहे. अशा प्रकारे उद्यापन केलं तर परत दुसऱ्या दिवशी शुक्रवारी आपल्याला सकाळी लवकर उठून स्वच्छ अंघोळ करायची. देवीला हळदी कुंकू वाहून दूध साखरेचा किंवा कोणताही गोडाधोडाचा नैवेद्य दाखवून देवीची आरती करायची आहे आणि आपल्या हातून कळत नकळत काही चूक झाल्यास क्षमा प्रार्थना करायची आहे. आणि तुझे वास्तव्य आणि कृपादृष्टी आमच्या घरात सदैव असू दे अशी मनोभावी देवीला प्रार्थना करायची आहे. तर या दिवशी एखाद्या स्त्रीला अडचण आली तर उपवास मात्र त्याने स्वतः करायचा आहे आणि पूजा घरातील दुसऱ्या कोणा व्यक्तीकडून मांडून घ्यायची आहे. कथा ऐकायची आहे फक्त आपण आणि आलेल्या सुवासिनींना फक्त हळदी कुंकू आणि एक एक फळ जरी आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीला त्यांना द्यायला सांगितलं ना तरी अशा प्रकारे सुद्धा तुम्ही उद्यापन तुमचं करू शकता. शेवटी फक्त आपली भावना महत्त्वाची असते. तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा योग्य पद्धतीने उद्यापन केलं तर तुम्ही केलेल्या व्रताचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. आता ज्यांना मासिक धर्म व्यतिरिक्त इतर अडचण असेल म्हणजे सुतक असेल, विटाळ असेल किंवा इतर काही अडचण असेल त्यांना जर का शेवटच्या गुरुवारी उद्यापन करता आलंच नाही तर काही हरकत नाही. तुम्ही त्यांच्या पुढच्या येणाऱ्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकतात. जरी पुढचा पौष महिना लागत असला तरी देखील तुम्ही पौष महिन्यातील गुरुवारी तुमच्या व्रताचं उद्यापन करू शकता. आता ज्यांचे मध्येच एखादी गुरुवार राहिले असतील मग पहिला असू द्या, दुसरा असू द्या, तिसरा असू द्या, तुम्हाला जास्तीचे गुरुवार करण्याची गरज काही नाहीये. तुम्ही देखील चौथ्या गुरुवारीच राहिले असेल तरी काही प्रॉब्लेम नाही. चौथ्या गुरुवारी तुम्हाला म्हणजे 18 डिसेंबरला तुम्हाला तुमच्या व्रताचं उद्यापन करायचं आहे. परंतु 18 डिसेंबरला म्हणजे शेवटच्या गुरुवारी जर का कोणाला अडचण आली, मासिक धर्म असेल तरच त्यामध्ये घरामध्ये शेवटच्या गुरुवारी कोणी करणारच नसेल तर त्यांनी त्यांच्या येणाऱ्या पुढच्या गुरुवारी त्या व्रताचं उद्यापन करायचं आहे. आता काहींना असं होतं की मासिक अडचण नाही, सुतक नाही, विटाळ नाही, परंतु शेवटच्या गुरुवारी आम्हाला बाहेर जायचं आहे, इमर्जन्सी आहे. मग अशा वेळेस तुम्ही त्या गुरुवारी उपवास करा फक्त. तुम्ही तो गुरुवार कोणाच्या इथे मात्र सोडू नका. तुम्ही तुमच्याच घरी येऊन उपवास तुम्हाला सोडायचा आहे. जरी पूजा मांडणी तुम्हाला करता नाही आली, उद्यापन करता नाही आलं तरी आणि त्यांच्या पुढच्या मग जो येईल पुढचा गुरुवार पौष महिन्यातला मग तो उपवास परत पकडायचा आहे. परत रात्री ती पूजा मांडणी करायची आहे, कहाणी वाचायची आहे, नैवेद्य
टाकून तुम्हाला परत उद्यापन हे पुढच्या गुरुवारी करायचं आहे. आपल्याला जर का कोणी सुवासिनी म्हणून जेवायला बोलवत असेल तर आपण बिनधास्त कुठलाही विचार न करता जायचं आहे. कारण ती लेडी, ती महिला आपल्याला लक्ष्मी स्वरूप म्हणून आपल्याला भोजन देत असते. त्यामुळे आपण हे भोजन स्वीकारायचं आहे, करायचं आहे. आपला उपवास असला तर आपला उपवास जरी त्यांच्या घरी सोडला जात असला तरी देखील आपल्याला लक्ष्मी स्वरूप मानून जेवायला बोलवत असल्यामुळे आपण त्यांच्या घरी जाऊन जेवण करू शकतो. परंतु तुम्ही हा उपवास इतर कोणाच्या ठिकाणी, लग्नाच्या ठिकाणी, कार्यक्रमाच्या ठिकाणी चुकूनही तुम्हाला सोडायचा नाही किंवा आमच्या घरी 2 घास खाऊन उपवास सोडून तुम्ही दुसऱ्यांच्या घरी सवासण म्हणून जाऊ शकता आणि सवासण जेवायला गेल्यावरती परांनाचा कोणताही दोष लागत नाही. मात्र जर उद्यापनाच्या दिवशी उद्यापन करणं शक्य नसेल तर मात्र तुम्हाला तुमचा उपवास कोणाच्याही घरी सोडायचा नाही. तो उपवास तुम्ही फक्त तुमच्याच घरी सोडायचा आहे. कारण आपण एवढ्या भक्तिभावाने 4 गुरुवार पूजा करत असतो, उपवास करत असतो, व्रत करत असतो. त्यामुळे आपण हा उपवास आपल्याच घरी सोडायचा आहे. एक गोष्ट सांगायची तुम्हाला राहून गेली की तुमच्या घरात जर उद्यापन असेल तर तुमच्या घरातलं उद्यापन संपूर्ण तुम्ही ते करून घ्या सगळं आणि नंतर कोणाच्या तरी घरी परत जेवायला जर बोलवलं असेल तर जा. कारण तुम्ही त्यांच्या घरात लक्ष्मी स्वरूप जाणार आहात हे तुम्ही लक्षात ठेवा. आता काही ना जर का सुतक पडलं तर बघा, सुतक हे 10 ते 13 दिवसांचं असतं. 10 दिवसांचं 13, 14 दिवसांचं असतं. मग अशा वेळेस तुमचे 2 गुरुवार हे जाऊ शकतात सुतकामध्ये. मग त्यामुळे तुमचे 2 गुरुवार झाल्यानंतर तुम्ही येणाऱ्या गुरुवारी पौष महिन्यातील तुम्ही तुमच्या या व्रताचे उद्यापन तुम्हाला करायचं आहे. मग तोपर्यंत तुम्हाला प्रत्येक गुरुवारी मात्र उपवास हा धरावा लागणार आहे, जोपर्यंत उद्यापन होत नाही तोपर्यंत. तसेच बघा, आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये कुलदेवीला जाऊन येतो आणि मग त्या कुलदेवीची सवाष्णी घालायची असते. मग तुम्हाला वाटू शकतं की मी शेवटच्या गुरुवारी मार्गशीर्ष गुरुवारच्या सवासणी व कुलदेवीच्या सवासणी एकत्र घालू शकते का? तर बघा, हो, घालू शकता. पण शेवटच्या गुरुवारी घालू शकता. पण त्या वेगवेगळ्या घालाव्या. म्हणजे शेवटच्या गुरुवारच्या मार्गशीर्ष महिना महालक्ष्मीच्या सवाष्ण्या वेगळ्या घाला आणि त्या अगोदर किंवा नंतर त्याच दिवशी कुलदेवीच्या नावाने वेगळ्या सवासणी घाला किंवा एकाच वेळेस वेगवेगळ्या रूममध्ये देखील तुम्ही घालू शकता. अशा पद्धतीने तुम्ही सवासणी जेवायला घालू शकता. तर बघा, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.